दत्तनगर येथे आमदार हेमंत ओगले यांच्या आमदार निधीतून विविध कार्यक्रमाचा शुभारंभ। आज दत्तनगर येथे आमदार हेमंत ओगले यांच्या आमदार निधीतून बुद्धविहार येथे 7 लाख रुपये, पीएफ ब्लॉक तसेच आंबेडकर वसाहत इथे 10 लाखांचा सभामंडप बुद्धविहारासाठी देण्यात आला। यावेळी माजी आमदार भानुदासजी मुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक करणदादा ससाणे, काँग्रेसचे नेते सचिनजी गुजर, माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिगे, काँग्रेसचे ज्ञानेश्वरजी मुरकुटे, धीरज मुरकुटे, दत्तनगर ग्रामपंचायतच्या सरपंच सारिकाताई कुंकुलोळ, माजी सरपंच पीएस निकम सुनील शिरसाट, भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर, तंटामुक्ती अध्यक्ष रविअण्णा गायकवाड, राहुल भंडांगे, ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुंकुलोळ, सुरेश जगताप, विशाल पठारे, शहाजान बागवान, लखन कडवे, विशाल पठारे, अशोक लोंढे, राजू खाजेकर, सुधीर ब्राह्मणे, संदीप बागुल, मोहन आव्हाड, पोलीस पाटील राजू गायकवाड, अजय शिंदे, प्रदीप गायकवाड, प्रदीप कदम व मोठ्या प्रमाणात महिला वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी प्रशांत भोसले। या ठिकाणी बरेच ठिकाणी आपण शुभारंभ केला, याच्याबद्दल आपली काय माहिती? आज दत्तनगर आणि खंडाळा या 2 गावामध्ये स्थानिक आमदार निधी त्याचबरोबर डीपीसी या माध्यमातून आम्ही कामांची सुरुवात केलेली आहे। आज दत्तनगर येथे साई मंदिरासाठी 3 लाख रुपये, त्याचबरोबर तक्षशिला बुद्ध विहारासाठी 7 लाख रुपये आणि आपल्या इथे आंबेडकर वसाहतीच्या बुद्ध विहारासाठी 10 लाख रुपये आणि त्याचबरोबर दत्तनगर ते सुतगिरणी फाटा या रस्त्यावरती 30 लाख रुपये अशा विविध जवळपास 50 लाख रुपयांच्या निधीच्या कामाची सुरुवात आज आपल्या या गावामध्ये होत आहे। कारण दत्तनगरने ज्या पद्धतीने आम्हाला म्हणजे काँग्रेस पक्षाला, स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब यांच्या टीमला आशीर्वाद दिले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आणि आपण सर्वांनी एकत्रित राहून पुढेही भविष्यामध्ये काम करायचं आहे। त्यामुळे निधीची कमतरता आम्ही पडून देणार नाही, तुमचे आशीर्वाद असेच असू द्या आणि त्याचबरोबर आपल्या काही इतरही काही मागण्या असल्या तरी आम्ही त्या मागण्या पूर्ण करणार आहोत। सरपंच दादांनी आता सांगितलं आमच्या भाऊनी कुंकुलोळ साहेबांनी की अजून काही निधीची आवश्यकता आहे, तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये की आपण हा निधी टाकणार आहोत, काही काळजी करू नका। आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहू द्या, दिगे साहेब असतील, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या गावाचा चांगला विकास आपण करू एवढंच मी आपल्याला सांगतो। करणदादा ससाणे असतील, त्याचबरोबर सचिनदादा गुजर असतील आणि माऊली असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सर्व हा विकास करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वर्गीय जयंतरावजी ससाणे साहेबांनी जसं प्रेम केलं त्याच पद्धतीने आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार आणि आवडते आमदार हेमंत तात्या ओगले हे सुद्धा कामाच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी चांगल्या पद्धतीने संवाद ठेवून आपल्यावर प्रेम करतात आणि तसंही त्यांचं दैनंदिन जीवनामध्ये सार्वजनिक कामामध्ये नेहमी आपल्या सर्वांना सहकार्य असतं। आज आपल्या दत्तनगर गावाकरता आनंदाचा क्षण म्हणजे तक्षशिला बुद्ध विहाराकरता 7 लाख रुपये तात्यांनी आपल्या शब्दावर मी मागणी केली, आपल्या ग्रामस्थांनी सर्वांनीच मागणी केली होती माझ्याकडे, त्या पद्धतीने मी 7 लाख रुपये निधी त्या ठिकाणी टाकलेला आहे तात्यांच्या माध्यमातून, तात्यांच्या निधीतून। त्याचप्रमाणे आपल्या आंबेडकर वसाहतीमध्ये बुद्ध विहाराची मागणी सातत्याने आपले सर्वच ग्रामस्थ करत होते, त्या निमित्ताने मी तात्यांकडे मागणी करून 10 लाख रुपये निधी या ठिकाणी सभा मंडपसाठी उपलब्ध केलेला आहे। खरं तर तात्यांचे मानावे तेवढे धन्यवाद आणि आभार, कारण तात्यांनी पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर 50 लाख रुपयाचा निधी जवळपास आपल्या गावाकरता दिलेला आहे। कारण आपल्या गावाने सुद्धा चांगल्या पद्धतीने तात्यावर प्रेम केलेलं आहे, काँग्रेस पक्षावर प्रेम केलेलं आहे। त्याच पद्धतीने दत्तनगर ते सुतगिरणी फाटा यासाठी आपण शहाजान मैथून समोरचा 30 लाख रुपयाचा निधी डांबरीकरण आणि काँक्रीटकरण यासाठी तात्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याची प्रशासकीय मान्यता सुद्धा आलेली आहे। वर्क ऑर्डर झाल्यानंतर आपण त्याचंही उद्घाटन अशाच पद्धतीने करणार आहोत। त्याच पद्धतीने शाळा खोल्या, जिल्हा परिषदेची जी शाळा आहे अत्यंत अडचणीमध्ये आहे, तिच्यासाठी सुद्धा आम्ही मध्यंतरी मंत्र्यांना भेटलो, शिक्षण मंत्र्यांना, आणि ती शाळा खोल्या मंजूर असे तात्यांनी पत्र देऊन आपले सर्व या ठिकाणी प्रमुख उपस्थित होते, ग्रामपंचायत सर्व सदस्य, सरपंच उपस्थित होते। आम्ही मागणी करून ती शाळा खोल्या सुद्धा आपल्या मंजूर झालेल्या आहेत। परंतु असंच प्रेम आपल्या काँग्रेस पक्षाच्या पाठीमा आपल्या सर्वांचं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।